समास 9वा. आत्माविवरण. श्रीराम. आत्म्याशेरी योगे उद्वेग चिंता करणे लागे. शरीर योगे आत्मा जगे हे तो पगटची आहे. श्री समर्थ म्हणतात की आत्म्याला शरीराच्या योगाने उद्वेग चिंता करावी लागते. शरीराच्या योगानेच आत्मा जगतो हे तर उघडच आहे. देह अन्नची खायेना तरी आत्मा कदापि जगेना. आत्म्याविण चेतना देहास कैची. देहाने जर अन्न खाल्ले नाही तर आत्मा कधीही जगू शकत नाही. आत्मा नसेल तर देहाच्या ठिकाणी चेतना राहू शकत नाही. हे एका वेगळे एक करू जाता निरार्थक. उभय योगे कोणी एक कार्य चाले. देह आणि आत्मा यांना वेगळे करावे म्हटले तर ते निरर्थक ठरते. या दोन्हीच्या सहकार्यानेच काही एक कार्य घडते. देहाला नाही चेतना आत्म्यास पदार्थ उचलेना. स्वप्न भोजने भरेना पोट काही. देहाला चेतना नाही आणि आत्म्याला पदार्थ उचलता येत नाही. स्वप्न भोजनाने काही कोणाचे पोट भरत नाही. आत्मा स्वप्नावस्थेत जातो परंतु देहामध्येही असतो. निदसुरेपणे खाजवितो चमत्कार पहा. आत्मा स्वप्नावस्थेत जातो पण त्याच वेळीस देहामध्येही असतो आणि अर्धवट झोपेत तो खाजवतोही. हा केवढा चमत्कार आहे पहा बरे. अन्नरसे वाढे शरीर शरीर प्रमाणे विचार. वृद्धपणी तदनंतर दोन्ही लहानाळती. अन्नरसाने शरीराची वाढ होते आणि शरीर बरोबरच विचारही वाढतो. वृद्धावस्थेत नंतर शरीर आणि विचार दोन्ही क्षीण होतात. उत्तम द्रव्य देह खातो देह योगे आत्मा भुलतो. विस्मरणे शुद्धी सांडितो सकळ काही. देहाने उन्मत्त द्रव्याचे सेवन केले की देहाच्या योगाने आत्माही भुलतो आणि विस्मरणामुळे त्याला कशाचीही शुद्धी राहत नाही. देहाने घेतली विष आत्मा जाये सावकास. वाढणे मोडणे आत्मयास नेमस्त आहे. देहाने विष घेतले तर यथावकाश आत्मा देह सोडून जातो. वाढ आणि क्षय हे देहाच्या योगे आत्म्यालाही निश्चितपणे भोगावे लागतात. वाढणे मोडणे जाणे येणे सुख दुःख देहाचे निगुणे. नान प्रकारे भोगणे आत्म्यास घडे. वाढणे मोडणे जाणे येणे आणि देहाच्या योगाने सुख दुःख ही नाना प्रकारे आत्म्याला भोगावे लागते. वारुळ म्हणजे पोकळ मुंग्यांचे मार्गची सकळ. तैसेची हे केवळ शरीर जाणावे. वारुळ म्हणजे पोकळ मुंग्यांचे मार्ग पोकळच असतात तसेच केवळ हे शरीर जाणावे. शरीरी नाडीच खेटा नाडीमध्ये पोकळ वाटा. लहान थोर सगटात दाटल्या नाडी. शरीरात नाड्यांचा गुंतडा असतो त्या नाड्यांमध्ये पोकळ वाटा असतात. लहान थोर सरसकट नाड्यांची दाटी झालेली आहे. प्राणी अन्नोदक घेतो त्याचा अन्नरस होतो. त्यास वायो प्रवर्ततो श्वासोश्वासे. प्राणी अन्नोदक घेतो त्याचाच अन्नरस होतो. त्याला वायू श्वासोश्वासाच्या योगे प्रवृत्ती येतो. नाडीद्वारा धावे जीवन जीवनामध्ये खेळे पवन. त्या पवनासारीचा जाण आत्मही विवरे. नाड्यांच्या द्वारे अन्नरस सर्व शरीरभर पसरतो. त्या जीवनामध्ये वायू खेळत असतो आणि वायूप्रमाणेच आत्माही सर्वत्र विचरत असतो. तृषेने शोकले शरीर
आत्म्यास कळे हा विचार, मग उठवून शरीर चालवी उदाकाकडे. जर तहाने शरीर सुकले तर हा विचार आत्म्याला कळतो. तो मग शरीरास उठवून उदकाकडे चालवितो. उदक मागे शब्द बोलवी, मार्ग पाहोन शरीर चालवी. शरीर अवघेच हालवी, प्रसंगानुसार. शब्द बोलवून उदक मागतो, मार्ग पाहून शरीरास चालवतो. प्रसंगानुसार सर्व शरीराची आवश्यक हालचाल तो करीतो. क्षुधा लागतो ऐसे जाणतो, मग देहाला उठवितो. आच्या वाच्या बोलवितो, ज्यासी त्यासी. भूक लागली तर ते जाणून आत्माच देहाला उठवितो आणि ज्याला त्याला अर्वाच्य बोलायला लावतो. बायकात म्हणे झाले झाले, देह सोळे करून आणिले. पायात भरून चालविले, तातडी तातडी. बायकोच्या शरीरातील जीवात्मा म्हणतो की झाले झाले, जेवण तयार आहे. मग तो जीवात्मा देहाला सोवळे करून आणतो. तोच पायात भरून त्यास भराभरा चालवितो. त्यासी पात्रावरी बैसविले, नेत्री भरोन पात्र पाहिले. हाता करवी आरंभिले, आपोषण. तोच पानावर आणून बसवितो. त्याच्या नेत्रात भरून भोजन पात्र पाहतो आणि हाताकडून आपोषणी घ्यावयास लावतो. हाता करवी ग्रास उचलवी, मुखी जाऊन मुख पसरवी. दातान करवी चाववी, नेटे नेटे. तोच हाताकडून घास उचलवितो, मुखात जाऊन मुख पसरवितो आणि दातांकडून नीटपणे अन्न चावितो. आपण जिव्हेमध्ये खेळे, पाहतो परिमळ सोहळे. केस काढी खडा कळे, तत्काळ थुंकी. तो जीवनात्माच जिव्हेमध्ये खेळून स्वाद घेतो. नाकाने सुवासाचे सुख भोगवितो. जर कदाचित अन्नास केस काडी खडा असल्याचे कळून आले की तो तत्काळ थुंकतो. आणि कळता मीठ मागे, बायलेसी म्हणे आगे कांगे. डोळे तावून पाहू लागे, रागे रागे. पदार्थ अळणी झाला असेल तर त्याला कळते व तो लगेच मीठ मागतो आणि बायकोला अगे काय गे असे म्हणून रागारागाने तिच्याकडे डोळे वट्टारून पाहू लागतो. गोडी लागतास आनंदे, गोड नसता परम खेदे. वाकडी गोष्टी अंतरी भेदे, आत्मयासी. पदार्थ गोड लागला की त्याला आनंद होतो. गोड नसेल तर त्याला फार खेद होतो. एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नाही तर त्याला अंतर्यामी फार क्लेश होतो. नाना अन्नची गोडी, नाना रसे स्वाद निवडी. तिखट लागता मस्तक झाडी, आणि खोंकी. नाना प्रकारच्या अन्नाची त्याला आवड असते. अनेक प्रकारच्या रसांचा स्वाद घेऊन तो आवड निवड करतो. पदार्थ तिखट असेल तो मस्तक झाडतो आणि ठसका लागल्यामुळे खोकू लागतो. मिरपुडी घातली फार, कायसे करीती खापर. जिव्हे करवी कठीणोत्तर, बोलवी रागे. फार मिरपूड घातली आहेस, काय खापरासारखा पदार्थ करतेस, असे तो जिव्हेच्या द्वारे रागाने कठोर शब्द बोलवितो. आज जेवदंड जेविले, सर्वेस तांब्या उचलिले. घळघळा घेऊ लागला, सावकास. तुपातील पक्वान्न फार खाल्ल्याने त्याला खूप तहान लागते, म्हणून तो स्वतःच हाताकडून तांब्या उचलून घटाघटा पाणी पिऊ लागतो. देही सुख दुःख भोगता, तो एक आत्माची पाहता. आत्म्या विण देह वृथा, मडे होय. देहात सुख दुःख भोगता एक आत्माच असतो. आत्मा नसेल तर देहाचा काही उपयोग नाही, त्याचे मढे होते. मनाच्या अनंत वृत्ती, जाणणे तेची आत्मस्थिती.
त्रैलोकी चितुक्या व्यक्ती तदांतरी आत्मा. मनाच्या अनंत वृत्ती जी जाणते ती जाणीव म्हणजे आत्मा होय. त्रैलोक्यात जितक्या व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींच्या अंतर्यामी आत्मा असतो. जगामध्ये जगदात्मा, विश्वामध्ये विश्वात्मा, सर्व चालवी सर्वात्मा, नाना रूपे. जगामध्ये त्याला जगदात्मा म्हणतात, विश्वामध्ये त्याला विश्वात्मा म्हणतात, जो सर्वांना चालवितो त्याला सर्वात्मा म्हणतात. अशी नाना रूपे तो घेतो. हुंगे चाखे एके देखे, मृद कठीण ओळखे, शीत उष्ण ठाऊके तत्काळ होय. तोच हुंकतो, चाखतो, ऐकतो, पाहतो, मृदू कठीण ओळखतो, शीत आणि उष्ण त्याला तत्काळ उमजते. सावधपणे लाघवी, बहुत करी उठा ठेवी, त्या धूर्ताच्या उगवी, धूर्तची करी. सावधपणाने आणि चपळतेने तो अनेक उठाठेवी करतो. या धूर्त आत्म्याची परीक्षा धूर्तच करू शकतो. वायो सरिसा परिमळ येतो, परी तो परिमळ वितळून जातो. वायो धुळी घेऊन येतो, परी तेही जाये. वाऱ्याबरोबर सुगंध येतो, पण थोड्या वेळाने तो वितळून जातो. कधी कधी वाऱ्याबरोबर धूळही येते, पण तीही नंतर जाते. शीत उष्ण वायो सरिसे, सुवासे अथवा कुवासे, असी जे परी सावकासे, तगणे न घडे. वाऱ्याबरोबर शीत, उष्ण, सुवास, दुर्गंध इत्यादी येतात, पण यथावकाश ते नाहीसे होतात, टिकून राहू शकत नाहीत. वायो सरिसे रोग येती, वायो सरिसे भूते धावती, धूर आणि धुकटे येती, वायो सवे. वाऱ्याबरोबर रोग येतात, वायूबरोबर भूते धावतात, धूर आणि धुके इत्यादीही वाऱ्यांबरोबर येतात. वायो सवे काहीच जगेना, आत्म्या सवे वायो त्यगेना, आत्म्याची चपळता जाणा अधिक आहे. वायूबरोबर येणारे काहीच टिकून राहत नाही, आत्म्याबरोबर वायूबरोबर करू शकत नाही. वायूपेक्षा आत्म्याची चपळता अधिक आहे. वायो कठिणा साडतो, आत्मा कठीण भेदून जातो, कठीण पाहो तरी तो छेदेहीना. कठीण पदार्थ मध्ये आला तर वायू वाढतो, पण आत्मा कठीण पदार्थास भेदून पलीकडे जाते. आत्म्याचा कठीणपणा पाहू गेले तर तो इतका कठीण आहे की तो छेदलाही जात नाही. वायो झडझडा वाजे, आत्मा काहीच न वाजे, मोनेची अंतरी समजे, विवरून पाहता. वायू झडझडा वाजतो, आत्मा जराही आवाज करीत नाही. मौन राहून अंतर्यामी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचे अनुसंधान करणाऱ्यास तो कळून येतो. शरीरास बरे केले, ते आत्मयास पावले, शरीर योगे झाले समाधान. शरीरास सुख दिले तर ते आत्म्याला पावते, शरीराच्या योगेच त्याला समाधान लाभते. देहा वेगळे उपाय नाना, करिता आत्म्यास पावेना, समाधान पावे वासना देहाचे नी. देहाशिवाय अनेक उपाय केले तरी आत्म्यास पावत नाहीत. आत्म्याची जी वासना असेल ती देहाच्या माध्यमाद्वारेच समाधान पावते. देह आत्मयाचे कौतुक, पाहो जाता हे अनेक, देहा वेगळी आडणूक, आत्म्यास होय. देह आणि आत्मा यांच्या संयोगाचे कौतुक पाहू लागले तर अनेक प्रकारे ते दिसून येते. देह नसेल तर सर्व बाजूने आत्म्याची अडवणूक होते. एक असता उदंड घडे, वेगळे पाहता काहीच न घडे, विवेके त्रिलोकी पवाडे, देहात्मयोगे.
दोन्ही एकत्र असतात तेव्हा उदंड कार्य घडते. ते वेगळे झाले तर काहीच घडू शकत नाही. दोन्ही असतील तर विवेकाच्या बळावर त्रैलोक्याचा ठाव घेता येतो. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मविवरणाम समास 9वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मनिरूपणाम समास 9वा समाप्त.